शेतकरी बांधवांनो, आज आपला कोपरी या गावातील आला तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ. हरिभाऊ आहे यांनी नाथ संकेत या 2025 मध्ये लागवड केली. पण आजची दिनांक आहे 11 डिसेंबर 2025. तर प्रत्यक्ष पाहू शकते एकदम पांढऱ्या सोन्यासारखा नाथ हे संकेत 11 त्याचं बहारलेलं वाहन दिसतंय तुम्हाला. एकदम फुटाला चांगलं एकदम कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी व्हेरायटी येत आहे. पण सुरुवातीला हरिभाऊ मला तुमचा परिचय सांगा. तुमचं नाव काय? हरिभाऊ भावरोजी मुल्लेवार, गाव कोणतं आहे? कोपरी, तालुका रायगाव जिल्हा जिल्हा. तुमचा मोबाईल नंबर काय आहे? 7558 आज तुम्ही तुमच्या शेतात आहोत. तुम्ही आज 11 डिसेंबर 2025 मध्ये आपण तुमच्या शेतामध्ये आहे. कारण की काय असते, शेतकऱ्याला शेतात जे आपण काम करतात, तुम्ही राबतात शेतात, त्या शेतकऱ्यांना यावर्षी 2025 मध्ये संकेत यावानामध्ये तुम्हाला कसं वाटलं दादा, हे तुम्ही सांगा आमच्या शेतकऱ्याला. तुम्हाला कसं वाटलं नाथ संकेत हे वाहन? नाथ संकेत वाहन खूप मस्त छान वाटलं. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी व्हेरायटी वाटली. आता तुमची जमीन कशी आहे? तुमची एकदम हलकी आहे, हलकी जमीन आहे, मुरमाड आहे, पण तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था पाण्याची आहे. व्यवस्था आहे. आता तुम्ही सांगा, मग तुम्ही जवळपास 20 जूनला लागवड केली आहे. आपलं अंतर किती आहे इथं? 5 बाय 1 ते 1.5 आहे जवळपास. 5 बाय 1.5 1 वर अंतर आहे. आज तुम्ही लावल्यावर तुम्हाला मला सांगा, आता हे किती तास लावले तुम्ही संकेत? 36 तास आहे फक्त. 36 तास लागवड केली याच्यामध्ये. आता 36 तास म्हणजे तुमचा आता 11 डिसेंबर आतापर्यंत तुमचा कापूस किती निघाला? माझा कापूस पहिला 5 निघला. हा. आता हे 5 ते 6 आता तुम्ही पाहू शकता, आता पहिल्या अगोदर तर हा 5 क्विंटल कापूस निघाला. पण आता तुम्हाला एकदम सोन्यासारखा असा पांढरा शुभ्र कापूस दिसतोय. पूर्ण हा नाथ संकेत 11 आहे. अक्षरशः कोपरी या एकदम गाव खालीच प्लॉट आहे नाथ संकेतचा भाऊचा. तर तुम्हाला आता जर हल्ली प्लॉट पाहायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष नाथ संकेत आणि फुटाला एकदम बेस्ट वर आहे. आणि हे पण तुम्ही दादा फुटाला एकदम चांगलं आहे, वेचणीला खूप चांगला कापूस आहे. तुम्हाला वेचणीला कसा वाटला कापूस? सोपा आहे, वेचणीला काही तेवढा त्रास नाही झाला. मजुराला त्रास नाही. आज तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्हाला आज कसं वाटतंय? असा पांढरा शुभ्र प्लॉट दिसतंय, छान वाटतंय का? तुम्ही येणाऱ्या वर्षात यावर्षी किती पॅकेट लावले तुम्ही संकेतच्या आता या शेतामध्ये? या शेतामध्ये माझं तर एकच पॉकेट आहे. एक पॉकेट मध्ये बिलकुल थोडंफार जास्त होतं किंचित. एका पॅकेटला तुम्हाला आतापर्यंत 5 क्विंटल निघाला कापूस. अजून तुम्हाला अजून 5-6 क्विंटल हा कापूस निघेल. 2-3 क्विंटल आपण कमीत कमी 2-3 क्विंटल पकडला तर जास्त. हे भाऊची मेहनत. कारण की जे राबतात शेतामध्ये, आज त्याचा एकदम सुंदर असं मला जसं या प्लॉटमध्ये आलो अक्षरशः वाटलं का बाबा नाही, खरंच हे नाथ संकेत 11 आहे. कारण की आम्ही जे म्हणतो तर बाबा कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी या फुटाला खूप चांगलं आहे. तर एकदम बेस्ट हे फुटलेला कापूस दिसतंय नाथ संकेत 11चं वाहनाबद्दल. त्याच्याबद्दल दादा तुमचं धन्यवाद. येणाऱ्या वर्षात तुम्ही किती पॅकेटचं नियोजन केलं आहे? माझं तर 10 ते 12 पॅकेटचं नियोजन आहे यावेळी. हो का? आता तुमचं गाव कोपरी आहे. आता तुमचा आता प्लॉट बस स्टॉप पाशीच प्लॉट आहे. किती लोकांनी हे वाहन पाहिलं? भरपूर लोकांनी पाहिलं काय? का म्हणते लोक लावू म्हणते पुढच्या वर्षी प्रत्येक कास्तकार प्रत्येक काही ना काही त्याच्या मर्जीनुसार 1-2 बॅग ते उशील लावणार. फक्त एकच आहे का, हिला अंतर थोडा जास्त पाहिजे. याला अंतराची काळजी घ्या. हिला कोरडवाऊ मध्ये नका लावू. जर कोरडवाऊ मध्ये तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर लागवड करा, अन्यथा ह्या लावू नका. फक्त हिला अंतर जास्त पाहिजे. त्याबद्दल सर्व तुमचं काका धन्यवाद. कारण तुम्ही आजच्या असं वाटलं तुमच्या प्लॉटमध्ये आल्यावर असं दिल खुश झालं. मला बी असं वाटत नव्हतं आज. कारण की जसं संकेत आम्ही सांगतो बाबा फुटाला कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी आहे, फुटाला खूप फास्ट फुटते. बाकी वाहनापेक्षा फुटाला खूप बेस्ट वाहन आहे आणि बोंडाची संख्या खूप देते हे वाहन. आज तुम्हाला वाटलं का तुम्हाला बोंडची थोडी मिडियम वाटली, पण बोंडाची संख्या कशी वाटली तुम्हाला? संख्या तर भरपूर. असं वाटलं आम्हाला काही एकदम संकेतचं वाहन एकदम छोटा आहे पण छोटं काही वाटलं नाही. बाकी व्हेरायटीचं केस साईज येते बोंडाची, खूप आपण पाहतो. आम्हाला पुष्कळ जणांना घाबरून दिलं काही छोटंच वाहन आहे, छोटं लहान लहान असं तर काही जाणवलं नाही. कारण की हे जवळ तुम्ही स्वतः लावणार नाही, तुम्ही अनुभव घेणार नाही, त्याच्याशिवाय माहीत पडणार आहे. काय होतं तो आतापर्यंत लोकांना हे व्हेरायटी भेटत नव्हतं. कारण की बाकी जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3 हजार रुपयाला पॅकेट विकलं जात होतं. यावर्षी यवतमाळमध्ये आम्ही थोडी क्वांटिटी जास्त दिली, तर यावर्षी तुम्हाला 900 रुपये भेटली. आता ज्या लोकांपाशी नाही राहते ते तुम्हाला सांगा बोंड लहान नाही बा, हिला अंतर जास्त पाहिजे, कायले लावते. आज तुम्ही लावल्यावर तुम्हाला खूप चांगलं वाटलं. त्याबद्दल धन्यवाद दादा. असं तुम्ही आमच्या सोबत राहा. तुम्हाला येणारं वर्ष हे एकदम भरभराटीचं जाव. आणि या वर्षी संकेतबद्दल जसं उत्पन्न आलं, पुढील वर्षी सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न येईल. त्याबद्दल धन्यवाद.